नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तुझ्या माझ्या मनाची गोष्ट भाग 2 पाहणार आहोत। या अगोदरचा भाग 1 मी प्लेलिस्टमध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा एकदा नक्की चेक करा। चला तर मग आजच्या या कथेला सुरुवात करूया। दार उघडून आत आलेली मुलगी काही सेकंद शांत उभी राहिली। तिच्या नजरेत राग, दुःख आणि थोडासा तिरस्कार एकत्र मिसळलेला होता। विराज, ॲन्सर मी, ती थेट त्याच्याकडे बघून म्हणाली। अन्याच्या मनात शेकडो प्रश्नांचा पूर आला। ही कोण? विराजला एवढ्या रागाने का विचारते आणि माझ्याकडे असा बघतोय जणू मी तिचं काहीतरी हिरावून घेतले। विराज काही बोलायच्या आधीच त्या मुलीचे पेडे पुढे येऊन त्याच्या हातातून गिटार काढून घेतला। ही गाणी, ही नजर, हे सगळं फक्त माझ्यासाठी होतं विराज। तिचा आवाज थरथरत होता। अन्याचं हृदय जोरात धडधडू लागलं। विराज उठून तिच्यामध्ये आणि त्या मुलीमध्ये उभा राहिला। रिया प्लीज, गोष्टी आधीच कॉम्प्लिकेट आहेत। यू डोंट अंडरस्टँड। ओ आय अंडरस्टँड टू वेल, रिया कटाक्ष टाकत म्हणाली। तुला वाटतं मी आंधळी आहे? 2 महिन्यांपूर्वीपर्यंत तू माझ्याशिवाय एक क्षणही घालवायचा नाही म्हणायचास, आणि आता? अन्य गोंधळून गेली। 2 महिन्यांपूर्वी म्हणजे? विराजचं कुणासोबत रिलेशन होतं आणि तो माझ्याशी आता? विराज तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, अन्या, ही स्टोरी तशी नाही आहे जशी दिसते। रिया, ती माझ्या भूतकाळ आहे, तू तू माझं वर्तमान। अन्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं। तिथं खरं काही होतं का, की फक्त एक जाळं होतं? तिच्या मनात एक नवा विचार आला। हा मुलगा मला खूप हसवतो, खूप केअर करतो, पण कदाचित तो मला माझ्या कल्पनेपेक्षा जास्त ऑन करतोय। रिया अचानक हसली, पण ते हसू गोड नव्हतं, ते कटू होतं। अन्या सावध राहा। विराजचं प्रेम गोड असतं, पण तेव्हा त्याला वाटतं की कुणी त्याला सोडून जाईल, तेव्हा ते प्रेम वेडात बदलतं। विराजचा चेहरा अचानक गंभीर झाला। बस रिया, इनफ, त्याने कठोर स्वरात म्हटलं। अन्या काही क्षण स्तब्ध उभी राहिली। त्या क्षणी तिला जाणवलं या गोष्टीत काहीतरी नक्कीच दडले, आणि ते गुपित उलगडलं तर तिचं आयुष्य बदलू शकतं। पण तरीही जेव्हा विराजने तिचा हात अलगद धरला, तेव्हा तिच्या मनात भीतीपेक्षा एक विचित्र आकर्षण उमटलं। त्या नजरेत असं काही होतं की जणू तो म्हणत होता, तू माझी आहेस कायमची। पुढच्या काही दिवसात विराजने अन्याशी आणखी जवळीक साधली। तो तिला रोज सकाळी मेसेज करत होता। कॅम्प्सच्या प्रत्येक ब्रेकमध्ये तिच्यासोबत असायचा, आणि जिथं ती जायची तिथं त्याचा अचानक भेट होणं जवळपास नियम बनला होता। कधी कधी अन्याला ते खूप क्यूट वाटायचं, पण कधी कधी ती विचारात पडायची, तो फक्त केअर करतोय की माझ्यावर नजर ठेवतोय। एका संध्याकाळी अन्याला हॉस्टेलच्या खोलीत एक लहान बॉक्स मिळाला। त्यात एक सुंदर चांदीचं पेंडेंट होतं, पण त्याच्या मागे छोट्या अक्षरात कोरलेलं होतं, यू आर माइन फॉर एव्हर। तिचं हृदय धडधडलं। तो गिफ्ट गोड होता, पण त्या शब्दांनी तिच्या अंगावर शहारे आले, आणि खिडकीतून बाहेर पाहताना तिला कॅम्प्सच्या लाईट खाली विराज उभा असल्याचं दिसलं। तो फक्त बघत होता, हसत। त्या क्षणी रिया तिथे उभी होती, आणि विराजच्या डोळ्यातला हा गोडवा अचानक सावलीत बदलला होता। अन्याच्या श्वासाची गती वाढली होती। ही कोण, आणि इतक्या रागाने का बघते मला? तिच्या मनात सतत विचारांची गर्दी होत होती। विराजने रियाकडे पाहिलं, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता, जणू तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच वेळी तो काहीतरी लपवत होता। रिया पुढे आली, गिटार त्याच्या हातातून काढून घेतली, आणि थंड आवाजात म्हणाली, ही गाणी, हे सगळं फक्त माझ्यासाठी होतं विराज। अन्याचं हृदय जोरात धडधडलं। विराज उठून मध्ये आला। रिया प्लीज, तू समजत नाही आहेस। पण रियाचं हसू थंडगार होतं। ओ मी समजते, पण चांगलं समजते। खोलीतला तणाव इतका वाढला होता की अन्याला वाटलं श्वास घ्यायलाही जागा उरलेली नाही। आणि तुम्ही? हो तुम्हीच। जर तुम्ही इथे असता तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। रिया आणखी जवळ आली। तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, मिश्रण होतं रागाचं, दुःखाचं आणि मालकी हक्काचं। 2 महिन्यापूर्वीपर्यंत तू म्हणायचास की माझ्याशिवाय एक क्षण जगणार नाहीस, आणि आता? तिच्या आवाजात वेदना होती, पण त्यामागे धार होती। अन्याच्या मनात एकाच वेळी अनेक भावना उसळल्या, धक्का, असुरक्षितता आणि थोडी भीती सुद्धा। विराज,
म्हणजे त्यांचं रिलेशन होतं आणि तो माझ्याशी आता इतका जवळ का येतोय? विराजने त्याच्याकडे पाहिलं, जणू तिचा विश्वास परत मिळवायचा प्रयत्न करत होता. अन्या, ही माझा भूतकाळ आहे, तू माझं वर्तमान. पण भूतकाळ शब्दांचं ओझं अन्याच्या हृदयावर पसरलं. तुम्हालाही असं कधी झालंय का की कुणीतरी तुमच्यासाठी क्यूट पण त्याच वेळी थोडं जास्त पॉझेसिव्ह वाटतंय? रिया मागे वळली, पण दारातून निघण्याआधी ती थांबली. तिचा कटाक्ष अगदी अन्याच्या डोळ्यात रोवला गेला. सावध राहा अन्या, विराजचं प्रेम गोड असतं, पण ते जेव्हा वेळात बदलतं तेव्हा ते सगळं संपवू शकतं. खोलीत एकदम शांतता पसरली. विराजने जोरात श्वास घेतला. बस रिया, इनफ. त्याचा आवाज कठोर झाला होता आता. अन्या तिथेच स्तब्ध उभी राहिली. तिच्या मनात विचारांचं वादळ होतं. मी खरंच त्याला ओळखते का, की मी फक्त त्याच्या एका बाजूला पाहते? पण तरीही जेव्हा विराज तिच्याकडे हळूच आला, तिचा हात हलकेच धरला, तेव्हा तिच्या अंगावर शहारे आले. त्या नजरेत जणू तो म्हणत होता, तू माझीच आहेस आणि कायमची राहशील. त्या रात्री अन्या हॉस्टेलवर परतली, पण झोप तिच्या डोळ्यापासून मैलभर दूर होती. तिच्या डोक्यात सतत रियाचं वाक्य घुमत होतं, विराजचं प्रेम गोड असतं, पण जेव्हा ते वेड्यात बदलतं तेव्हा ते सगळं संपवू शकतं. ती फोन उचलते, विराजचा मेसेज पाहते. झोपण्याआधी एकदा तरी माझा विचार कर. आणि त्या एका लाईनने तिचं हृदय वितळतं, पण लगेच मनात दुसरा विचार येतो, हीच का ती सुरुवात जिथून सगळं बदलणार आहे? खिडकीबाहेर वारा जोरात सुटलेला. झाडांच्या सावल्या तिच्या खोलीच्या भिंतीवर नाचत होत्या. अचानक तिला पायऱ्यांवर कोणीतरी चालल्यासारखं ऐकू आलं. तिचं हृदय धुडधडू लागलं. ती दार उघडते, कोणीच नाही. पण जमिनीवर एक छोटासा बॉक्स पडलेला होता. त्यावर लिहिलं होतं, माझं गिफ्ट फक्त तुझ्यासाठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, हे विराजने गिफ्ट दिलं असेल की दुसरं कोणी? कमेंट करा. तिनं बॉक्स उघडला. आत एक सुंदर सिल्वर पेंडेंट होतं, पण त्या पेंडेंटच्या मागे काहीतरी कोरलेलं होतं. तिने प्रकाशात धरून वाचायचा प्रयत्न केला आणि तिचा श्वास अडकला. यू आर माइन फॉर एव्हर. त्या 4 शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. विराजने हे असं गिफ्ट दिलं असेल तर हे क्यूट पण थोडं जास्तच इंटेन्स आहे. पण जर दिलं नसेल तर कोण? ती मेसेज करते, तू मला काही गिफ्ट दिलंस का? आणि काही सेकंदात रिप्ले नाही. का? तिचं रक्त गोठल्यासारखं झालं. आता प्रश्न होता, हे गिफ्ट तिला कोण देते आणि का इतक्या रात्री? खोलीत कुठेतरी एक हलकीशी हालचाल झाली आणि खिडकीबाहेर कुणाचं तरी सावट झपकन गायब झालं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये विराज खूपच हसतमुख दिसत होता. काल रात्री चांगली झोप झाली का? त्याच्या प्रश्नात काहीतरी लपलेलं होतं. अन्याने फक्त स्मित दिलं, पण तिच्या मनात बॉक्स आणि तो पेंडेंट फिरत होता. लेक्चर संपल्यावर ती कॅन्टीनमध्ये गेली आणि तिथे रिया एकटी बसलेली दिसली. रिया तिला पाहून फक्त एक वाक्य म्हणाली, कधी कधी सगळं जास्त सुंदर दिसतं, फक्त वादळ येण्याआधी. त्या वाक्यानं अन्याचा घसा कोरडा पडला. रिया तिथून निघून गेली, पण टेबलावर एक फोल्ड केलेला पेपर ठेवून गेली. त्यात फक्त इतकंच लिहिलं होतं, तो तुला कधीच सोडणार नाही, जिवंत असो वा मृत. तुमच्या मते रिया इशारा देतीये का खेळ खेळतीये? त्या दिवसांपासून विचित्र गोष्टी घडायला लागल्या. तिच्या बॅगमध्ये अनोळखी फोटो तिने आणि विराजने एकत्र काढलेले, पण तिच्याकडे कधी आलेच नव्हते. एकदा रात्री उशिरा तिने लायब्ररीत वाचत असताना मागून एक सावली सरकली आणि वळल्यावर कोणीच नाही. फोन अनोळखी नंबरवरून मेसेज, स्टे अवे फ्रॉम हिम इफ यू वॉन्ट टू बी सेफ. तिचं मन विराजवर विश्वास ठेवायला सांगत होतं, पण काहीतरी तिच्या आत खोलवर भीती पेरत होतं. त्या क्षणी तुम्ही असता तर कोणावर विश्वास ठेवला असता? फ्रेंड्स, मला कमेंट्स करून नक्की सांगा, प्रेमावर की सावधानतेवर? विराजच्या डोळ्यात कधी कधी इतकी तीव्रता दिसायची की अन्याला वाटायचं तो फक्त तिचा आहे, पण कधी कधी तीच तीव्रता भीतीदायक वाटायची. एका संध्याकाळी तो तिला शहराच्या टोकाला नेला. तिथे कुणीच नव्हतं, फक्त समुद्राचा गडगडाट होता. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, अन्या, मी तुला गमावू शकत नाही, कधीच नाही. तू कुठेही गेलीस तरी मी तुझ्यासोबत असेल. त्या वाक्याने तिच्या अंगावर शहारे आले. प्रेम की वेड? तेव्हा त्याचा फोन वाजला
आणि स्क्रीनवर रियाचं नाव होतं. विराजने फोन उचलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. चल इथून जाऊ, तो म्हणाला. गाडीत परतताना अन्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, रिया अजून त्याच्या आयुष्यात आहे का? हॉस्टेलवर पोहोचल्यावर तिने खिडकीतून पाहिलं. विराज अजून तिथेच उभा होता, तिच्याकडे बघत, हलकंसं स्मित करत. पण जेव्हा तिने डोळे मिचकावले, तो तिथे नव्हताच. मग तिच्या फोनवर एक फोटो आला. ती खिडकीत उभी असलेली, खाली कॅप्शन, टोल्ड यू आय ॲम ऑलवेज देअर. त्या रात्री ती झोपू शकली नाही. सकाळी उठल्यावर तिच्या टेबलावरचा एक गुलाब ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, फॉर द लव्ह दॅट नेव्हर एंड्स. ती घाबरली, पण आत कुठेतरी त्या जेस्चरमुळे तिचं हृदय वितळलं. ती ठरवते की आज विराजला सगळं विचारायचं. रिया, हे गिफ्ट्स, फोटो, सगळं. पण त्या कॉलेजमध्ये पोहोचल्यावर तिला समजलं, विराज आज आला नाही आणि कुणालाच माहीत नाही तो कुठे आहे. दिवसभर अन्या विराजचा शोध घेत होती. त्याच्या मित्रांकडून, क्लासमेट्सकडून विचारलं, पण कुणालाच ठाव ठिकाणा नव्हता. सायंकाळी तिच्या फोनवर एक व्हॉइस नोट आली, विराजचा आवाज, पण तो हळूच कुजबुजत होता. तू जिथे आहेस तिथून निघ, ते तुला पाहत आहेत. अन्याच्या अंगावर काटा आला. ते म्हणजे कोण? ती हॉस्टेलवर परतण्याआधीच रियाने तिचा रस्ता अडवला. तिचे डोळे लालसर आणि चेहरा घाबरलेला. तू अजून त्याच्यापासून लांब का नाही गेलीस? तूच त्याचं सगळं आहेस आणि तो तुला जिवंत ठेवणार नाहीस जर तू त्याची झाली नाहीस. त्या क्षणी अन्याला जाणवलं, इथे फक्त प्रेम नाही, इथे एक खेळ आहे, खूप धोकादायक आहे. रात्रीच्या अंधारात अन्या खोलीत बसलेली होती. हातात तो सिल्वर पेंडेंट, त्यावर कोरलेलं यू आर माइन फॉर एव्हर. अचानक लाईट गेली. खोली काळोखी झाली. खिडकीतून वारा जोरात आत येऊ लागला. तिने मोबाईलच्या फ्लॅशलाईटने आजूबाजूला प्रकाश टाकला आणि दाराच्या मागे सावली हलली. कोण आहे तिथे? ती ओरडली. उत्तर आलं नाही. पण काही क्षणातच तिच्या कानाजवळ एक ओळखीचा श्वास जाणवला आणि ती आवाज ऐकली, मी सांगितलं होतं ना, मी नेहमी इथे आहे. ती घाबरून मागे वळली, पण खोली रिकामीच होती. मोबाईलच्या स्क्रीनवर मेसेज ब्लिंक होत होता, खिडकीकडे बघ. ती हळूहळू खिडकीकडे गेली, पडदा बाजूला केला आणि बाहेर विराज उभा होता, पावसात पूर्ण भिजलेला, डोळ्यात वेडसर चमक. त्याने हळू आवाजात म्हटलं, कोणीही तुला माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. पण त्याच्या हातात काहीतरी होतं, एक फोटो फ्रेम, आणि त्या फोटोमध्ये रिया आणि अन्या. अन्याला आठवतही नव्हतं असा फोटो कधी काढला. त्याच्याकडे जाण्याआधीच रियाचा फोन आला, खिडकी बंद कर आणि त्यांच्याकडे बघू नकोस. पण अन्या थिजल्यासारखी उभी होती. विराजने हळूच फोटो फ्रेम काचेकडे दाबली आणि काच धडकली. अन्या, आता फक्त तू आणि मी, बाकी सगळं संपलं. पावसाचा आवाज, तुटलेल्या काचेचा तो किरकिरा आवाज आणि विराजचे डोळे. तिला जाणवलं की इथून पुढे काहीही साधं राहणार नाही. अचानक हॉस्टेलच्या मागच्या गेटकडे एक काळी कार आली. त्यातून 2 माणसं उतरली, चेहऱ्यावर हुड्स. विराजने त्यांच्याकडे बघून स्मित केलं, जणू ते त्याचीच माणसं होती. रिया फोनवर ओरडत होती, अन्या पळ, पळ आताच. पण त्याच क्षणी वीज चमकली आणि अन्यानं पाहिलं, खिडकीच्या कडेला एक कागद चिकटवलेला होता. त्यावर फक्त 3 शब्द होते, रन ऑर डाय. स्क्रीन काळी होती. तर फ्रेंड्स, यापुढे नेमकं काय झालं असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा याच कथेचा पुढील भाग अपलोड करेल तेव्हा ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. धन्यवाद. तर फ्रेंड्स, भेटूया लवकरच पुढील भाग 3 मध्ये. या अगोदरचा भाग पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा. धन्यवाद.